भंडारा येथील विश्रामगृह पूर्व विदर्भीय वंचित बहुजन आघाडी समितीची बैठक पूर्व विदर्भ समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर रमेश गजबे यांच्या अध्यक्षतेखाली तर समन्वय समितीचे सदस्य मुरलीधर मेश्राम, विवेक हाडगे, भगवान भोंडे, महिला निरीक्षक सुनीता टेंभुर्णे, समन्वयक सदस्य प्रफुल्ल मानके, के नाने, जिल्हाध्यक्ष धनपाल गटपायले, युवा अध्यक्ष दीपक जनबंधू, जिल्हा संघटक डीजी रंगारी, सुरेश खंगार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये विधानसभाकरिता जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांची नाव नोंदणी करण्यात आली व पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी पक्षाची भूमिका गोरगरीब वंचित घटकांसाठी कसा लढा देत आहे आणि कसे ते तत्पर आहे याविषयी डॉक्टर रमेश गजबे, मुरलीधर मेश्राम व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष धनपाल गटपायले, दीपक जनबंधू, डीजी रंगारी, सुनीता टेंभुर्णे, भगवान भोंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डीजी रंगारी यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खंगार यांनी मानले। कार्यक्रमाकरिता पूर्ण भंडारा जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्ष, युवा तालुका अध्यक्ष व सम्यक विद्यार्थी संघटनेचे सोनिया डोंगरे, साकोलीत महिला अध्यक्ष शीतल नागदेवे, साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे, लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रभाकर मेश्राम व भंडारा जिल्ह्यातील युवा महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या भंडारा गोंदिया लोकसभेमधून हारले त्याचं दुःख, त्याची खंत त्या पिढीपासून तर आता 4-5 पिढ्या 2-3 पिढ्या गेल्या असतात। आजही तो खंत तुमच्या आणि आमच्या मनामध्ये आहे। आणि ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार दिला होता त्याच काँग्रेसला पुन्हा आपल्याला पराभूत करायचं म्हणजे आज मी 65 वर्षाचे आहे आणि 1952 म्हणजे 65 आणि 52 म्हणजे 7 72 वर्ष झाले। आपल्या मनामध्ये ती जी सल आहे ती सल अजूनपर्यंत दूर झालेली नाही। ती सल दूर करायची असेल तर आपल्याला या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तमाम पदाधिकाऱ्यांना, तमाम कार्यकर्त्यांना आपसातील मतभेद विसरून हा जो मी महारबौद्ध, मी धीवर, मी कुंदी, मी धनगर, मी कोळी, मी तेली, मी पवार हा विसरावा लागेल। जर आम्हाला महाराजाच पाहिजे, बुद्धालाच पाहिजे, आम्हाला ढेवरालाच पाहिजे हा जर वाद आपण आणलो तर तुम्ही नाना पटोलेले काय तुम्ही कुणाला ठरवू शकता। आपल्याला एक निश्चित करायचे आहे या येणाऱ्या विधानसभेमध्ये की मी माझ्या विधानसभेला मध्ये उमेदवार निवडून आणत असताना माझ्या विधानसभेच्या अंतर्गत जे तालुके आहेत त्या तालुक्याच्या अंतर्गत जी गावं आहेत त्या गावामध्ये मी माझी संघटना मजबूत करेन आणि तमाम जातीचे लोक आपला आपसातला मतभेद विसरून डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार निश्चित करते त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही जात विसरून काम करू। परंतु तो उमेदवार बी तुम्हाला निवडत असताना अत्यंत चांगला उमेदवार तुम्ही निवडला पाहिजे। कारण 2024च्या लोकसभेमध्ये या भंडारा जिल्ह्याची ही कार्यकारिणी, गोंदिया जिल्ह्याची ही कार्यकारिणी आणि भंडारा जिल्हा गोंदिया जिल्ह्याचे हे प्रभारी यांनी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर एकही उमेदवार लोकसभेमध्ये लढतो म्हणून यांनी सांगितलं नाही। सांगितलं साहेब? सांगितलं। तुम्ही उमेदवार सांगितलं होतं का बाळासाहेब? बिलकुल। प्रभारी साहेब सांगितलं होतं? ढोबे नावाच्या एक मी तुम्हाला जेवढा सांगा, तुम्ही उमेदवार कुणाला सांगायला पाहिजे होता? पक्षाची शिस्त काय म्हणते? आपण ही शिस्तता पडत नाही। आपण शिस्त पडत नाही तर मग बाकी लोक काय शिस्त पडतात? तुमचा काम होता, तुमच्याकडे उमेदवार आहे तर तुम्ही पक्षाच्या प्रभाऱ्याने सांगायला पाहिजे होता आणि पक्षाच्या प्रभाऱ्याने तो उमेदवार तिकडे द्यायला पाहिजे होता। काल आम्ही गोंदियामध्ये होतो, गोंदियामध्ये आम्ही काय ऐकलं? त्या गोंदियाच्या कार्यकारिणीलाच माहीत नाही की उमेदवार कोण आहे म्हणून। 27 तारखेला बरोबर 27 तारखेला त्यांना माहीत पडला जेव्हा ते फॉर्म भरण्याकरता गेले तेव्हा। दीपकने सांगितलं की 26 तारखेला बाळासाहेब रात्री 8 वाजता घेऊन सांगा ही गत आहे। म्हणजे अगोदर उमेदवार कुणी द्यायला पाहिजे होता? तुम्ही भंडारा आणि गोंदियाच्या कार्यकारिणीने आणि तो नाव सांगायला पाहिजे होतं प्रभारी। म्हणजे तुमच्या आपसामध्ये तालमेल नाही। तुम्ही म्हणता मी मोठा, बनसोड म्हणतात मी मोठा, भोंडे साहेब म्हणतात मी मोठा, लहान व्हायला कोणीच तयार नाही।
आपल्याला एकच माहीत ठेवा, ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि आपण आपल्यासाठी, आपल्या पक्षासाठी आणि येणाऱ्या आपल्या पिढीसाठी, अगर तुम्ही या पिढीवर चुकल्या, या विधानसभेमध्ये जर तुम्ही चुकल्या, आम्ही चुकलो, मी चुकलो, तर लक्षात ठेवा, हे काँग्रेस, ते BJPवाल्याकडे काही मिळू शकत नाही. वो आपले डायरेक्ट दुश्मन आहे. आपल्याला माहीत आहे का ते आपले दुश्मन, त्यांना माहीत आहे आपण त्यांचे दुश्मन. आणि हे BJPवाले कोणाला घाबरत असतील तर फक्त आपल्याला, आपले डायरेक्ट दुश्मन आहे. पण हा जो चुका दुश्मन आहे काँग्रेस, आणि या काँग्रेसला साथ देणाऱ्या आपल्यामध्ये जे काही जे चुकी लोक आहेत, अशा लोकांनाही ओळखून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं अस्तित्व ठेवायचे असेल, तुम्ही जे बोलले ते तुमची भावना बरोबर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाना पटोलेने सर्वात जास्त विरोध आघाडीमध्ये या नाना पटोलेने केला. नाना पटोले केला म्हणजे नाना पटोले अध्यक्ष म्हणून केला, पण पृथ्वीराज चव्हाण आहे, शरद पवार आहे, खुद स्वतः उद्धव ठाकरे आहे, हे सर्व लोकांनी केलं. पण आपल्या डोळ्यापुढे कोण दिसला? नाना पटोले, कारण तो अध्यक्ष आहे म्हणून. थोरात नाही केला, ते त्यांच्या काम होतं, त्यांनी केलं. आपण येणाऱ्या विधानसभेत लक्षात ठेवा साहेब, येणाऱ्या विधानसभेत लक्षात ठेवा, आपण फक्त गोडबोलीची जबाबदारी नाही, फक्त बोलीची जबाबदारी नाही, फक्त नागरिकताची जबाबदारी नाही, फक्त टेंबूरची जबाबदारी नाही, रंगाची नाही, गणगीरची नाही, रामटेकीची नाही, दीपकची जबाबदारी, देशपांडे यांची जबाबदारी, आपली सर्वांची जबाबदारी. पण त्यामध्ये आपण जे मुख्य पदाधिकारी आहोत, या मुख्य पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, आता आपसातली मतभेद नाही विसरल्या, आणि तो त्याच्या आणि तो त्याच्या. जनरेशन गॅप जी आहे ती मोठी आहे. माझं वय 71 वर्षात पूर्ण झाले, मी 72 वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि मला वाटतं माझ्या वयातली मंडळी असलेली आहे. मागचे जवळजवळ 50 वर्ष आम्ही राजकारण अनुभवतो, डायरेक्ट करतोय. 83 सालापासून तर डायरेक्ट राजकारणामध्ये आम्ही आलो. राजकारण म्हणजे समाजकारणातून राजकारणात आलं. सामाजिक संघर्ष उभारला नसता तर कदाचित आम्ही सुद्धा मोठे हॉस्पिटल उघडून आम्ही बसलो असतो, दुकानदार म्हणून, मोठे कन्सल्टंट म्हणून पैसा जमवला असता, बिल्डिंगा बांधल्या असत्या, कुठे जमवले असते. अनेक लोकांना काही लोकांनी म्हटलं असतं की दोन हॉस्पिटल म्हणून रोजगार दिला असता. बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जनरेशन गॅप भरून काढत असताना जुनी पिढी आणि नवीन पिढी या जमीन आसमानचं अंतर आहे. आणि म्हणून विचार व्यक्त करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करताना ज्येष्ठ लोक जे घरामध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे. मध्यम वयातली जी घटक मंडळी आहेत, जी निरनिराळ्या ठिकाणी काम करतात, त्या सगळ्यांचं ब्रेनवॉश पण आपण करता आलं पाहिजे. तेवढं ज्ञान संपादन आपल्याजवळ असलं पाहिजे. आणि पुढची पिढी जी आहे, युवा पिढी, या युवा पिढीच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी आम्हाला काय प्लॅनिंग केलं पाहिजे याचाही विचार या ठिकाणी अपेक्षित होता, आहे आणि तो राहील. केवळ निवडणुकीचा आढावा घेतला म्हणजे आमची जबाबदारी संपली असं अजिबात होत नाही, अजिबात होत नाही. आणि म्हणून आजच्या या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आम्हाला बाळासाहेबांनी काही आदेश केलेला नाही. प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सुद्धा आम्हाला काही आदेश केलेले नाही. आणि योगायोगाचा हा भाग आहे की मी जरी पूर्व विदर्भाचा प्रमुख आहे तरी पण प्रादेशिक पक्षाची जी आपली बैठक आहे किंवा मंडळ आहे त्या मंडळाचा मी इन्व्हायटेड मेंबर सुद्धा नाही. त्यामुळे मुंबईत काय चालतं किंवा मुंबईवाले दिल्लीत बसून काय करतात याचा समन्वय आपल्यामध्ये नसतो, हे तेवढंच करा. आणि म्हणून काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्यासमोर मांडत असताना त्या तुम्हाला त्रुटक वाटत असतील किंवा नव्या पिढीला असं वाटतं की हे आपल्या पिढीचं आमचं तर काही विचारच करत नाही. सर मगाशी देशपांडे साहेब बोलले, देशपांडे बरंच काही मार्मिक बोलले. आणि म्हणून हा सगळा लेखाजोगा घेऊन जेव्हा कधी साहेबांशी आमची चर्चा होईल त्यावेळेस आम्ही हे सगळं मांडणार आहोत. त्याच्यापूर्वी हा प्रोग्राम आयोजित करण्याअगोदर आमची एक बैठक झाली विभागीय बैठक, आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला जो साहेबांना कळवायचा
मला वाटतं त्याला आपली सगळी मंजुरी मिळेल, साथ मिळेल असं आम्हाला वाटतं विभागीय कमिटीला, की पार्टी म्हणून वंचित बहुजन आघाडी ज्या काही तिकीटा लढवणार असतील 5, 50, 100, 200, 500 त्यापैकी किमान 50% तिकीटा ह्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यालाच मिळाल्या पाहिजे असं आमचा आम्ही फ्लेक्झिबल आहोत. 50% आम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. प्रामाणिक कार्यकर्ते जसं आम्ही एकीकडे बोलतोय की वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे, त्याच वेळेस आमची ताकद आम्हाला माहीत आहे, आमचं अस्तित्व आम्हाला माहीत आहे. अस्तित्वाची लढाई चालू आहे. हे अस्तित्वाची लढाई ज्याला तीव्रता आली पाहिजे म्हणून 50% जागांची आम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे की ज्यांच्या भरोशावरती आम्हाला आवश्यक असणारी रसद ती आमच्या उमेदवारांपर्यंत पोहोचली पाहिजे, मताची बेगमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती कशी पोहोचवायची, काय पोहोचवायची याचं प्लॅनिंग पक्षश्रेष्ठींनी आणि आपण सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे. या भूमिकेवरती आम्ही सर्व लोक एका विचारामध्ये आलो. काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ऐसा भी होता है क्या असं म्हणू शकता एखाद्या वेळेस. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला अंतर्मुख करायला लागतात. एक उदाहरण आमच्या जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. अर्जुनी मोरगावचं उदाहरण आहे. त्या ठिकाणी किशोर याच्या संदर्भामध्ये जेव्हा त्याला बदलवण्याची भूमिका घेतली, टाकण्याच्या विरोधामध्ये बऱ्याच तक्रारी होत्या. जवळजवळ 10 महिन्याचा पेंडिंग राहिला. सातत्यानं तिथले प्रामाणिक कार्यकर्ते जे आज पण येऊन गेले आमच्याकडे फिरायला, त्या लोकांनी 10 महिने ती तक्रार लावून ठेवली. कॉग्निझन्स घेण्यात आलं नाही. पण साहेबांच्या आदेशाने जेव्हा मी कारवाई केली त्याची दखल मात्र 24 तासात पक्षश्रेष्ठींनी घेतली आणि मला एक शोकॉज नोटीस इश्यू झाली. मी तर काही चुकीचं केलं नाही. जे काही केलं ते सगळं ओपन आहे. ओपन हे आहे की ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचा प्रमुख पूर्व विभागाचा प्रमुख म्हणून काम ज्या दिवशी आम्ही केलं त्या दिवशी 2 महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. बैठक माझ्याच रेसिडेन्सला झाली होती, ग्रामीणमध्ये झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सांगितलं होतं की आपल्याकडे जी जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला काही पथ्य पाळावे लागते आणि म्हणून पक्षामध्ये वन वे ट्रॅफिक असलं पाहिजे. या भूमिकेमध्ये आम्ही वन वे ट्रॅफिक म्हणजे पक्षातला फक्त इनकमिंग आम्ही सुरू ठेवलं, आउट गोईंग आम्ही आमच्या हातात ठेवलं नाही. म्हणजे पक्षात कुणाला काढायचं, कुणाला घरी बसवायचं, कुणाला चूप करायचं हा धंदा आम्ही केला. जो पक्षाकडे आला आणि आम्हाला वाटतं की हा पॉझिटिव्ह आहे, शाहू फुले आंबेडकरांचा हा फॉलोअर होऊ शकतो, अशा लोकांना पक्षामध्ये घ्यायचं, पक्ष मोठा करायचा, पक्षातून कुणालाही वजा करायचं नाही हे थोडं आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये घेतलं होतं आणि त्यावरती आम्ही आजही ठाम आहोत.